उत्कृष्ट सेवा आणि गुणवत्ता या दोन मुद्द्यांवरच लक्ष केंद्रित करून रुग्णांना सेवा देणाऱ्या अपरांत हॉस्पिटलने आपल्या 2 वर्षाच्या कालावधीत अनेक नवीन प्रयोग केलेले आहेत. या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक इक्विपमेंट्स आलेली आहेत व त्यामुळे रुग्णांना आता चिपळूण बाहेर पडण्याची आवश्यकताच नाही. केवळ चिपळूणच नव्हे तर कोकणामध्ये अद्ययावत अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज असलेलं अपरांत हॉस्पिटल आता कोविड काळामध्ये रुग्णांना सेवा देण्यास सज्ज होत आहे. अपरांत हॉस्पिटलचे सुपर स्पेशल कोविड सेंटर लवकरच सुरू होत आहे आणि या कोविड सेंटरमध्ये कोणत्या सेवा व कोणकोणती उपकरणं आणण्यात आणणार आहेत, कशा पद्धतीने उपचार पद्धती असणार आहे, तसेच कोणत्या पद्धतीने इथले कामकाज चालणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं अपरांतच्या मॅनेजमेंट टीमने दिलेली आहेत. ज्यामध्ये डॉक्टर रिळकर, डॉक्टर वाघमारे, डॉक्टर गौतम कुलकर्णी या एक्सपर्ट्सनी अपरांतच्या या नवीन कोविड सेंटर्सच्या बाबत माहिती देताना अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोकणामधलं हे अत्याधुनिक अद्ययावत आणि सुपर स्पेशल कोविड सेंटर सुरू होईल यात शंका नाही, असेच एकूण चित्र दिसते आहे. डॉक्टर साहेब, आपल्या चिपळूणमध्ये फर्स्ट कोविड सेंटर सुरू होते मोठ्या प्रमाणावर, जे अपरांत आणि चिपळूण नगर परिषदेच्या माध्यमातून होते, त्याबद्दल थोडी माहिती सांगा. पहिल्यांदा तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो की असं होतं की काही रिसेंट काळामध्ये अशी आम्हाला सगळ्या न्यूज येत होत्या की बरेच पेशंट्स ॲडमिट होते, ॲडमिशनची गरज होती आणि कुठेही चिपळूणमध्ये बेड्स मिळत नव्हते. तर आपण जे चिपळूणचे रहिवासी असले ते सगळे लोक आपल्या ओळखीचे होते, जवळचे लोक होते सगळे, आणि त्यामध्ये जास्त हृदयाला भिडत होतं की एखादा माणूस जेव्हा मला फोन करायचा की मला बेड मिळत नाही, माझी बायकोला बेड द्या कुठेतरी. आता डॉक्टर म्हणाले त्यांची साहजिक अपेक्षा होती की आपण काहीतरी करावं, पण हे कुठे होत नव्हतं कारण बेड्सच नव्हते. म्हणजे या काळामध्ये असं आलं की कुठेतरी नवरा इकडे ॲडमिट आहे, बायको कुठेतरी कोल्हापूरला गेले, मी लँडस्केपमध्ये काम करतो, तिथले माझे सहकारी काही गेले, त्यांच्या मिसेस गेल्या, आणि ते इतकं वाईट वाटत होतं मला की मी एकदम यतीनला बोललो की आपल्याला काहीतरी या लोकांसाठी करायला हवं. पण हा प्रोजेक्ट इतका आर्थिकदृष्ट्या फार मोठा प्रोजेक्ट होता, आम्हाला ते सहज शक्य नव्हतं, जागा मिळत नव्हती चिपळूणमध्ये. आमदार साहेबांसोबत आम्ही गेलो होतो, त्यांनी आम्हाला बरेच प्रस्ताव दिले, पण कुठेतरी अशी मध्यवर्ती चांगली जागा मिळत होती. त्यामुळे चांगल्या प्रकारचा स्टाफ आम्ही निर्माण करू शकतो, चांगल्या प्रकारची सेवा टर्मिनल लेवलची आम्ही देऊ शकतो. पण ते सगळं बाकी जागेचा मोठा प्रॉब्लेम होता. म्हणून मी तडक उठून मी सीओ साहेबांना भेटतो आणि त्यांना सांगितलं, म्हटलं साहेब काहीतरी करा, तुमचा जो नातेवाईक झाला तर काय करायचं, आम्ही कुठे त्यांना ॲडमिट करायचं. पण मला आनंद आहे की त्यांनी तात्काळ म्हणजे अगदी मिनिटाचाही यांनी न घेता ते आमच्याबरोबर आले आणि त्यांनी आम्हाला ती जागा दाखवली. आणि हे सगळे नगरसेवक वगैरे आहेत, त्यांनी फार सहकार्य केलं त्या जागेच्या बाबतीत आम्हाला. फक्त प्रश्न ते होता की जागा होती ते एक क्रीडा संकुल आहे, लक्षात ते हॉस्पिटलसाठी ती जागा तशी फिट नव्हती. त्यामुळे आमचा बराचसा वेळ त्या जागेचं हॉस्पिटलच्या जागेत पर्याय जागेत रूपांतर करण्यामध्ये आमचा खूप वेळ जाणार आहे. पण तरीसुद्धा ते आम्ही घेतलं, कारण माहीत आहे सेकंड वेव्हनंतर थर्ड वेव्ह येईल, टर्मिनल लेवलची जी काही आपल्याला ट्रीटमेंट द्यायची ती शक्य होणार नाही ते, म्हणून आम्हाला व्हेंटिलेटर्स हे सगळं आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न केले. ते आता मिसेस शांती त्या इथे आलेल्या आहेत, लक्षात का त्यांनी आम्हाला सगळा स्टाफ वेल ट्रेन कोविडसाठी असलेला स्टाफ हा त्यांच्या माध्यमातून आम्हाला या हॉस्पिटलला मिळत आहे. त्यामुळे एक सुसज्ज आणि टर्मिनल लेवलचं असं हॉस्पिटल होईल याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. प्रश्न असा आहे फक्त की या कामामध्ये हे कुठल्या एक मेडिकल बाजू आम्ही सांभाळू शकतो, पण बाकी आपल्यासारख्या सगळ्या लोकांचं सहकार्य नसेल. म्हणजे सुधीर भाऊ आहेत, आमचे सचिन शिरीष आहेत, शिरीष शेठ आहेत, या सगळ्यांनी सहकार्य केल्यामुळे आम्हाला काम करता येणं शक्य झालं. अदरवाईज हे काम एकटं माणसाचं नाही, कारण हे चिपळूणसारख्या लोकांसाठी करण्यासाठी सगळे लोक एकत्र पुढे आले म्हणूनच हे होऊ शकलं, अदरवाईज हे होणं शक्य नाही. आमचा सहभाग एवढा ते पुढे मेडिकल क्षेत्रातलं जे काही लागेल ते आम्ही देऊ शकतो. यतीन आपलं तुम्हाला डॉक्टर यतीन तर ते खूप सहकार्य आहे, कारण त्याचे कॉन्टॅक्ट खूप आहेत, निधी आम्हाला जमा करायला लागतो. पण या सगळ्या ह्याच्यातून आपण एक चांगल्या हेतूने एक हॉस्पिटल करतो आणि ते सुसज्ज असं हॉस्पिटल बनेल
हे अशी माझी खात्री आहे आणि त्यातून अनेक लोकांचे प्रॉब्लेम्स इथे मिटतील याच लेवलला. फक्त पुढच्या काळातल्या काही गोष्टी मी आपल्याला सांगू इच्छितो, कारण आपल्याला माहिती आहे कोविड हा रोग असा आहे की माहीत नाही आत्ता पेशंट चांगला आहे, तात्काळ कित्येक वेळा तो जाऊ शकतो आणि त्यामुळे ही जी येणारी जबाबदारी त्याचे आम्हाला खूप टेन्शन आहे. अशा वेळेला एक सामाजिक प्रश्न बनतो लक्षात, कारण त्यामुळे मग बाकीचे आपण अनटॉवर्ड जे काही इफेक्ट्स असतात त्याचे डॉक्टर हल्ला होणं हे होणं हे सगळ्या गोष्टी आहेत. त्यासाठी सुद्धा आपल्या सगळ्या लोकांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. एका चांगल्या हेतून आम्ही हे काम करतोय आणि त्या चांगल्या हेतून काम केल्यामुळे निश्चितपणे याचा फायदा चिपळूणच्या जनतेला होईल अशी माझी खात्री आहे आणि आपल्या सर्वांचं सहकार्य आम्हाला नितांत लाभेल अशी अपेक्षेसहित मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. थँक्यू. डॉक्टर वाघमारे काय सांगाल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काय तिथे म्हणजे कशा पद्धतीने नियोजन? तर प्रथमच आपण एक 50 ते 55 बेड्सचं एक कोविड सेंटर इथे सुरू करतोय. चिपळूणची ती खरीच गरज होती. रोज आपण पाहतोय तर साधारण चिपळूण आजूबाजूचे 5 तालुके यांच्या साधारणपणे 300 ते 350 पेशंटची दररोज भर पडते. अशा पेशंटला आपण बाहेर पाठवणे किंवा या गोष्टी तेवढ्या पॉसिबल होत नाहीत. बऱ्याचशा लोकांना अगदी इनिशियल केअर घेतले तर ते रिकव्हरी होत आहेत. हार्डली एक 5 ते 10% लोकांना ज्यांना आपल्याला ICU याची गरज लागते. पण या पेशंटचा जो होणारा पिरियड डिटोरिएट होण्याचा पिरियड अगदी 2 ते 3 दिवसात पेशंट आत्ताच सॅच्युरेशन जे 95-100 आहे तो दुसऱ्या दिवसात 90च्या खाली जातो आणि त्याला अर्जंट केअर लागते. अशा वेळेस शिफ्टिंग करणे या गोष्टी करणं पॉसिबल अगदी बाहेर सेंटरला देखील येणं नव्हतं. अशा सेंटरला ICU आणि तज्ज्ञ डॉक्टर असणाऱ्यांची एखादी टीम हे चिपळूणमध्ये असणं गरजेचं होतं. आता आहे ते पूर्ण फुल्ली सॅच्युरेटेड आहेत किंवा वर्कलोड एवढा असल्यामुळे तेवढ्या क्वालिटीची सर्व्हिस आपल्याला देता येत नव्हते. त्यामुळे डॉक्टर विलकर सर, यतीन जाधव, आमदार साहेबांचं सहकार्य, नगर परिषदेचं सहकार्य यांच्या सहकार्यातून आपण हे एक पहिलं जे भूमिक सेंटर हे करतोय ज्याच्यामध्ये आपल्याला थोडासा पेशंटवरचा आर्थिक ताण पण कमी करता येईल आणि लोकांना चांगली सर्व्हिस पण देते. ॲडिशनल असा एक मुद्दा आहे की 3rd वेव्ह साधारण जुलै किंवा बिटवीन सप्टेंबर येणार आहे. त्याच्यामध्ये असं सांगितलं जाते तज्ज्ञांकडून की लहान मुलांना त्याचा त्रास होऊ शकतो. पण ती काही प्रोव्हिजन आपण केली का त्यासाठी आपल्यासाठी लहान मुलांसाठी आत्ताच आपल्याकडचे डॉक्टर प्रांत असलेले तज्ज्ञ डॉक्टर आणि दिगंबर ते आहेत आणि तसं हे करता आपण सुरुवातीपासूनच मुलांना एक्सपोजर कमी करू शकलो याच्यात. तर आपल्याला आणि पेडियाट्रिक व्हेंटिलेटर्सही आपल्याला साधारण 3 ते 4 व्हेंटिलेटरची आत्ता सध्या आपल्याला हे आहे आणि ॲडिशनल आपण लागेल तसं 3rd वेव्हच्या याच्या दृष्टीने येत्या काळात आपण त्याची तयारी करून घेऊ. बरं, दोघा डॉक्टरांना एक ॲडिशनल प्रश्न असा आहे की आता जे महाराष्ट्रामध्ये आणि सरांशी पण ही विषय मी काल चर्चा केलेली आहे की आफ्टर कोविड स्टिरॉइड्सचं प्रमाण जास्त. काल आमच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी पण उदय सामंत हाच विषय विचारला. स्टेरॉइड्सचं प्रमाण यू नो बेटर दॅट की जास्त झाल्यानंतर मे बी कदाचित ती जी क्षमता इम्युनिटी कमी आल्यानंतर म्युकरमायकोसिस हा जो बुरशी हल्ला आहे तो होऊ शकतो आणि त्यामुळे काही पेशंट पण तयार होण्याचं प्रमाण आहे. सुदैवाने अजूनपर्यंत आपल्याकडे केस नाही आहे, पण प्रोव्हिजनली आपल्याकडे काही त्याच्यामध्ये आहे का असं काही कारण? त्यात आपल्याकडे ENT सर्जन डॉक्टर देशमुख सर आणि त्या खरोखर असणारे फिजिशियन हे यांच्या याच्याने आपण स्टिरॉइडचा लिमिटेड वापर करून आणि अर्ली डायग्नोसिस या गोष्टीवर आपण हे करू शकतो. योगायोगाने आपल्याला शासनाच्या महात्मा फुले खाली देखील मला वाटतं म्युकरमायकोसिस कालच केलेला आहे. त्याच्यामुळे त्याचाही आपल्याला लोकांना. डॉक्टर गौतम, आता आपल्याकडे जे चिपळूणमध्ये कोविड सेंटर होते ते फार लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. इव्हन सोशल मीडिया वृत्तपत्रांना त्याच्यानं भरभरून लिहिलं जातं आहे, दाखवलं जातं आहे. तर जनरल जी कोविड सेंटर्स आत्ता तयार होत आहेत महाराष्ट्रामध्ये आणि आपण आत्ता जो इन्फ्रास्ट्रक्चर उभं करतो त्याच्यामध्ये काय बेसिक फरक आहे आणि ॲडिशनल काय ॲडव्हान्स हे आहेत ते जरासा प्लीज सांगा. ठीक आहे. नमस्कार, मी डॉक्टर गौतम कुलकर्णी. मी गेली 2008 पासून क्रिटिकल केअरमध्ये काम करतोय आणि मी म्हणजे इंडियातल्या मोठमोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये काम केलेलं आहे आणि त्यामध्ये पण मी न्यूरोक्रिटिकल केअर, कार्डियक केअर या मेनली इन्स्टिट्यूटमध्ये काम केलं आहे. आणि आपला आता जो कोविड आजार आपण जो सध्या बघतोय तो अशा पद्धतीनं पूर्ण अंगावरती मात देत चालला आहे की पेशंटला हार्ट अटॅक येतो, पेशंटला स्ट्रोक बसतो, म्हणजे पक्षाघात बसतो. ह्याचं सध्या प्रमाण वाढत चाललं आहे. ओके, सो यासाठी आपल्याला वी हॅव टू हॅव गुड व्हेंटिलेशन बॅकअप, गुड नर्सिंग स्टाफ, गुड डॉक्टर्स, हे असं सगळ्याचा आपला मिलाप लागणार आहे. आता आपण जे सेंटर ओपन करणार आहोत ते हायली ॲडव्हान्स सेंटर असणार आहे, ज्या ठिकाणी आपल्याला की जे पेशंट खूपच खराब होतात, जे नॉर्मली मेडिसिनवरती रिकवर झाले नाही आहेत आणि ते फर्दर वर्स एंड. ओके, आणि ज्या पेशंटला आपल्याला असं कळतं की बाबा वी हॅव टू मेन इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेशन, म्हणजे पेशंट तोंडावरच्या मशीननं किंवा ऑक्सिजननं फरक पडत नाहीये, त्या पेशंटला आपल्याला एक स्पेसिफिक क्रिटिकल केअर टीमची गरज असते. तर त्यामध्ये
यू कॉल्ड प्रोन व्हेंटिलेशन. तर हे प्रोन व्हेंटिलेशनचं आतापर्यंत मी म्हणजे मोर दॅन 1000 पेशंट मी स्वतःवर एकट्यानं प्रोन केलेले आहेत. आणि हे पूर्वीच्या जे पॅन्डेमिक आल्या होत्या H1N1, स्वाईन फ्लू, या गोष्टींचा मला उपयोग ह्यावेळी करायला मिळतोय. सो दिस इज कॉल्ड एज अ प्रोन व्हेंटिलेशन. आणि प्रोन व्हेंटिलेशन करताना वी हॅव टू हॅव अ गुड बॅकअप ऑफ नर्सिंग ऑल्सो. मामा मावशीचा पण आपल्याला लागतो आणि डॉक्टर, हिच्या सगळ्यांच्या मध्येच आपल्याला हे गोष्टी करायला मिळणार आहे. ठीक आहे. बरं, काही वेळेला पेशंट आपल्याला लागतं की जे टोटल ट्यूब जे आहे, खूप वेळ व्हेंटिलेशन गेलं की या ट्यूबचा उपयोग कमी होऊन त्रास द्यायला सुरुवात करू शकते. त्याला म्हणतो व्हेंटिलेट ट्यूब, ET ट्यूब किंवा एंडोट्रॅकियल ट्यूब. तर त्यावेळी पेशंट आपल्याला ट्रॅकेस्टोमी म्हणजे एक ॲडव्हान्स लेवलचं व्हेंटिलेशन लागतं त्याला. ओके. त्यामुळे पेशंटला आपण कमीत कमी वेळेमध्ये मॅक्सिमम अमाऊंट ऑफ ऑक्सिजनेशन आणि त्या पेशंटला टू इन्क्रीज सर्व्हायवल चान्स या गोष्टी आपण करू शकतो. त्याला म्हणतो आपण परक्यू ट्रॅकेस्टोमी, म्हणजे बेड साईड विथ कमीत कमी अमाऊंट ऑफ सेडेशन विथ लेस नंबर ऑफ इन्व्हेजिव्ह प्रोसिजर. आपण बारकाई होल करतो आणि तिथे ट्यूब ठेवतो, त्याला म्हणतो ट्रॅकेस्टोमी ट्यूब. या गोष्टी बऱ्यापैकी ॲडव्हान्स लेवलमध्ये येतात. ओके. सेकंड थिंग आपल्याला कळलं की बेड साईड पेशंटला बिकॉज ऑफ प्रोलॉंग व्हेंटिलेशन पेशंट हॅव बेड सोर्स. सो फॉर बेड सोर्स ऑल्सो वी हॅव टू हॅव सर्जिकल टीम. ओके. सो ही पण बॅकअप आपल्या इथं रेडी असणार आहे की आपल्याला कळलं बा पेशंटला बेड सोर्स रेडी झाला आहे. सो फॉर दॅट वी नीड एअर बेड्स. ओके. स्पेसिफिक बेड असतात. ओके. दॅट कॉल फॉलो बेड्स. सो पेशंटचा गरजेप्रमाणे पेशंटला आपला प्रॉप डाऊन किंवा प्रॉप चेंज पोझिशन असा या बेडवर आपल्याला इझिली करता येतं. ओके. इव्हन दो जे आपले व्हेंटिलेटर्स आहेत दे आर हायब्रिड व्हेंटिलेटर्स, म्हणजे त्या मशीनमध्ये वी हॅव कॉल सेटिंग डिफरंट सेटिंग्स. तर त्यामध्ये आपल्याला पाहिजे तर त्या मशीनचं वी कॅन चेंज टू पेडिट्रिक, म्हणजे बच्चूंचं पण मशीन आपला वी कॅन चेंज सेटिंग आणि ते वापरता येतं की आपल्याला कळलं बाबा की या पेशंट अडल्ट आहे, सो वी हॅव टू चेंज द अडल्ट सेटिंग. सो आपल्याला वेगवेगळ्या मशीनची गरज होणार नाही, आपल्याला एकच मशीनमध्ये मल्टिपल वापरता येतं. आणि जस्ट तुम्ही मग एक प्रश्न विचारला की सध्या वाढत का चाललं मायक्रोसिस. युजली काय आहे की कोविड हा आजार जो आहे हा इतका नवीन आहे की आता ह्यामध्ये इतक्या प्रमाणामध्ये अजून इन्व्हेन्शन्स कंटिन्युअस चालू आहेत, कंटिन्युअस स्टडी चालू आहे. ओके. आणि मला गोष्ट सांगायचं वाटतं की खूप गरजेचं आहे की टोसिझुमॅब आणि रेमडेसिवीर ह्या दोन गोष्टी आतापर्यंत WHO स्टडी केली आहे आणि त्यावर स्टडीच्या शेवटी सांगितलं गेलं आहे की या दोन्ही ड्रगचा पेशंटच्या इम्प्रुव्हमेंटमध्ये मोठा फरक पडू शकत नाही. सेकंड थिंग, दिस टू ड्रग्स डझंट इम्प्रूव्ह मॉर्टॅलिटी ऍट ऑल. ओके. सो माझं सगळ्यांना हे मत असणार आहे की ह्या दोन ड्रगच्या मागे न जाता तितक्या पेशंट आपल्याला इथं आणता येईल तितकं पटकन करून आपण काही सिंपल बेसिक गोष्टीवरती पण पेशंट आपण बाहेर करू शकतो. बरोबर आहे. सध्याच्या कंडिशन मध्ये मी मॅक्सिमम प्रयत्न करतो की पेशंटला घरच्या घरीच थांबवून ट्रीटमेंट देऊन पेशंटला बरं करायचं. ह्यामध्ये पेशंटचा फायदा असतो की पेशंट सायकोलॉजिस्ट सपोर्ट, ही नोज बाबा घरामध्ये आहे, माझ्या घरात माणसं बघतायत मला, की कसं असतं की वन्स पेशंट गोज टू आयसोलेशन सेंटर वी हॅव गो फॉर आयसोलेशन. त्याला बाहेरचं काही कळत नाही की दिवस नाही, रात्र नाही, सूर्य नाही, पाऊस नाही, पाणी नाही. ही बिकम सायकोलॉजिकल डिपेंडंट फॉर दॅट. दिस इज कॉल्ड एज आयसीयू सायकोसिस. इव्हन त्यामुळे पण आपल्या अंगामध्ये जे रोगप्रतिकार शक्ती असते ती हळूहळू कमी व्हायला लागते. ही जस्ट थॉट की बाबा संपलं आता माझं. आपल्याला हे पण करून द्यायचं नाही की पेशंट शुड हॅव मॉरली सपोर्ट की बाबा नाही, इट्स अ नॉर्मल डिसीज, यू कॅन सर्व्हाइव्ह फॉर दिस. ओके. सो ह्या गोष्टी म्हणजे थोडक्यात सायकोलॉजिकल ट्रीटमेंट पण त्याबरोबर देणार. डेफिनेटली गोइंग टू बी व्हेरी मच रिक्वायर्ड. Yes. Thank you. Hello, ma'am. We are going to start the new COVID center in Chiplun. Okay. What is the specialty there and what type of manpower you are going to support here? Namaste. I'm Dr. Shanti Singh here, and we are from Skill Management Services. Yeah. And we are going to give the best service to the Chiplian people. We are going to give the best service to the society. Like we have critical care team like BSc, GNM, and ANM. The staff, those are well versed in hospital industry. As per the complaint myself, that I have 18 years of experience in the corporate level sectors, whereas we find from the strategy protocol of the hospital, as we have seen the infrastructure is excellent, the equipments are excellent. So we are going to give the best service to the Chiplian society, Chiplian people. So that's what I just want to convey. We are going to have excellent service from all the clinical and
It's not only the COVID side, it's completely, it's like a corporate sector, and we are giving the best service to the Chuplin people. So right now, how many staff you are going to recruit for this? So, as per the bed occupancy, that we have to initially increasing the staff. So, starting we are going to have at least 20 staff on roll for the nursing, paramedical, and doctors. Doctors team, we have critical teams and duty doctors and surgical team too. Okay, thank you. Thank you so much. आमदार साहेब, जे आपलं सगळ्यांचंच म्हणजे सगळे चिपळूणकर तमाम चिपळूणकरांची मागणी होती, इच्छा होती किंवा आणि सगळी गरज होती आणि त्यासाठी आपण पण इनिशिएटिव्ह भरपूर घेतलेला आहे. सगळ्यांनीच इनफॅक्ट तुमच्याबरोबर हे इनिशिएटिव्ह घेतले की चिपळूणमध्ये एक अद्ययावत कोविड सेंटर, फुल फ्लेज कोविड सेंटर तयार व्हावं आणि ते स्वप्न कुठेतरी आता प्रत्यक्षात येण्याची सुरुवात झाली आहे. तर काय सांगाल, तुमच्या काय भावना आहेत? खरं म्हटलं तर सुरुवातीपासून आपली सगळ्यांचीच इच्छा होती. मम्मी असेल, सचिन असेल, सुधीर भाऊ असेल, शिरीष असेल, सुचैअण्णा वगैरे सगळ्यांची, की एक चांगल्या पद्धतीचं कोविड म्हणण्यापेक्षा DHCC सेंटर तिथं उभं राहणं गरजेचं. बऱ्याच लोकांची अपेक्षाही होती की कोविड सेंटर इथं उभं केलं पाहिजे. पण आपली इथली गरज जर लक्षात घेतली तर जनरल CCCची आपल्याकडे एवढी गरज नाही. कारण आपल्याकडे आपली घरं म्हणा, होम क्वारंटाईन म्हणजे घरी राहून आपले पेशंट बरे होणाऱ्यांची संख्या ही खूप आहे आणि ते कुठंतरी मग गर्दी करून ठेवण्यापेक्षा जो तो आपल्या घरी बरा होतो. तर आपल्याला खऱ्या अर्थानं गरज होती ही हायर युनिटची, म्हणजे जिथं व्हेंटिलेटर आहे, जसं डॉक्टरने आता सांगितलं की वेगळ्या पद्धतीची नळी घालून वगैरे ह्या सगळ्या गोष्टी टेक्निकली त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की एक वेगळं, ज्यासाठी इथून मुंबईला, पुण्याला, कोल्हापूरला आपल्याला पेशंट आपला न हलवता तो पेशंट चिपळूणात जर बरा करू शकलो आपण तर ते खूप आपल्या दृष्टीने गरजेचं होतं. म्हणून आम्ही सगळेच जण पहिल्यापासून अशा सेंटरच्याच शोधात होतो की असं काहीतरी वेगळं सेंटर आपल्या इथं तालुक्यात, जे जिल्ह्यात नाही, अशा पद्धतीचं उभं राहावं. आणि ह्या सगळ्या मंडळींनी, विशेषतः नगरपालिकेच्या माध्यमातून CO असतील, त्यांचे अध्यक्ष असतील, सर्व नगरसेवक असतील, इतर सर्व पक्षाचे प्रमुख सचिन कदम असतील, शिरीष भाऊ असतील, त्याचबरोबर काँग्रेसचे आमचे इतर सर्व सहकारी असतील, या सगळ्यांनी ह्यामध्ये इनिशिएटिव्ह खूप चांगल्या पद्धतीने घेतला आणि एक चांगलं सेंटर नजीकच्या काळात लवकरात लवकर उभं होईल. मग ह्यासाठी सगळीच मशिनरी विकत आणून करायचं झालं तर आपल्याला जो मूळ उद्देश आहे आपल्याला की पेशंटला पण परवडलं पाहिजे, त्याच्या खिशालाही ते झेपलं पाहिजे, म्हणून आपण वेगवेगळ्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून पण प्रयत्न करतो. नगरपालिकेच्या माध्यमातून ते ऑक्सिजन प्लॅन्ट बसवत आहेत, जागेचा खर्च त्यांनी केला, इतर काही गोष्टींची देखील मदत त्यांच्या माध्यमातून ते करणार आहेत. आणि मग ह्याचा सगळ्याचा उपयोग त्या पेशंटला कमी पैशात चांगली ट्रीटमेंट मिळण्याची सुविधा चिपळूणमध्ये लवकरात लवकर उभी राहावी या अपेक्षेने हे काम चाललं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे थोडासा वेळ जास्त लागतो आहे, कारण जागेचं जसं रिटायर्ड डॉक्टरनी सांगितलं की ही जी जागा आहे ती काय हॉस्पिटलला योग्य आहे असं नाही, ती आपल्याला कन्वर्ट करून आता ती करावी लागते. त्यामध्ये थोडा वेळ गेला आहे. बरीचशी मशिनरी अशी आहे की आपल्याला ती आपण कधीही इथं बघितली नाही, ती मशिनरी आणायची, त्यासाठी थोडासा आपल्याला अवधी गेलेला आहे. आणि हे सेंटर उद्या पुढच्या काळात जरी करोना कमी झाला तरी हे अद्ययावत सेंटर पुढचं चिपळूणकरांसाठी कायमस्वरूपी आपल्याला उपयोगात कसं याचा आणता येईल. आणि मग वेगवेगळ्या कंपन्यांच्या CSR फंडमधून देखील अजून डेव्हलपमेंट कशा पद्धतीने करता येईल हे सगळं काम आम्ही सगळी मंडळी, कुठेही त्यामध्ये कोणाचं काय हे नाही की हा पुढे आहे तो मागे आहे, सगळेजण एकजिन्सीपणे येऊन काम करतात आणि लवकरात लवकर हे सेंटर चालू व्हावं. आणि या सेंटरसाठी डॉक्टर यतीन जाधवांची सर्व टीम, डॉक्टर रेडकर, त्यांचे सर्व सहकारी, फेडाईचे आमचे इतर ज्यांनी इतर सगळी मदत केली ती सगळी टीम, चिपळूणची जनता, नगरसेवक यांचंही योगदान या सगळ्यामध्ये. आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही पत्रकार, कारण वेळोवेळी सातत्याने जागृती करताय की एखादं सेंटर असं उभं राहिलं पाहिजे, त्या दृष्टीचे आपले नक्की प्रयत्न आहेत आणि आपण लवकरात लवकर सेंटर ते चालू करू.